राष्ट्रीय बाल पुरस्कार प्राप्त जादूगर आचलने मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळावर पाहणाऱ्यांचा श्वास रोखून धरणारे चित्तथरारक जादूचे प्रयोग सादर केले। तिचे हे प्रयोग पाहण्यासाठी अबलवृद्धांनी गर्दी केली होती। लहानपणापासून सर्वांनीच कधी ना कधी जादूचे प्रयोग बघितलेले असतात, मात्र काल सांस्कृतिक क्रीडा मंडळावर जो जादूचा प्रयोग झाला तो खरोखर आगळावेगळा आणि रोमांचक श्वास रोखून धरणारा होता। जादूगर आचलने तिच्या वयाच्या मानाने केले हे धाडसच म्हणावं लागेल। जादूगर आचलला 75 फूट लांबीच्या साखळीने बांधण्यात आलं, त्यानंतर त्या साखळीला 55 कुलपांनी लॉक करण्यात आलं। जादूगर आचलला एका 5.5 फुटाच्या लाकडी खोक्यात बंद करण्यात आलं। त्या खोक्यालाही सीलबंद करून लोखंडी पट्ट्यांनी तो खोका पूर्णपणे बंद करण्यात आला आणि खोक्याला असणाऱ्या दोन्ही छिद्रातून आचलचे हात बाहेर काढून त्यांनाही हातकडी लावण्यात आली। नंतर हा खोका क्रेनच्या सहाय्याने उचलून कुडात टाकण्यात आला। या कुडाला आग लावल्यानंतर लगेच जादूगर आचल बाहेर आली आणि सर्वांनी तिचे अभिनंदन केले। या प्रसंगी खासदार चंद्रकांत खैरे, महापौर अनिता घोडेले, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अंबादास दानवे, उपजिल्हा प्रमुख नंदकुमार घोडेले, पोलीस उपायुक्त संदीप भाजीबाकरे, सभागृह नेता त्र्यंबक तुपे आणि माजी महापौर गजानन बारवाल आदींची उपस्थिती होती।